नमस्कार, मी प्राध्यापिका सौ शोभा अनिल अतकरे, महाराजा सयाजीराव ज्युनियर कॉलेज सातारा या ठिकाणी ज्युनियर कॉलेज टीचर या पदावरती कार्यरत आहे। आपल्या सर्वांनाच माहिती आहे, कोरोनाच्या या महाभयंकर संकटाला आपण सर्वजण सामना करीत आहोत आणि अशा या संकटाशी सामना करीत असताना सर्वांचेच फार मोठ्या प्रमाणात जनजीवन काय झालेलं आहे, विस्कळीत झालेलं आहे आणि याचाच परिणाम आपण पाहतो शिक्षण क्षेत्रावर तर फार मोठा झालेला आहे आणि त्यामुळे शाळा महाविद्यालय बंद ठेवण्यात आलेली आहेत। पण शाळा महाविद्यालय बंद असली तरी सुद्धा शिक्षण सुरूच आहे शासनाच्या निर्णयानुसार आणि त्यानुसार शिक्षक काय करत आहेत, ह्या संकटाशी सामना करत विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचं काम करीत आहेत। आणि म्हणजे हे आता हे संकट आले म्हणून सामना करतायत असं नसून तर शिक्षक नेहमीच काय करतात, किती जरी संकट आली, काही जरी समस्या आली तरी त्यातून काय करत असतात, मार्ग काढत असतात। अशा या शिक्षकांचे आभार मानण्यासाठी आणि डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन तसेच सावित्रीबाई फुले, महात्मा फुले, रवींद्रनाथ टागोर यांनी शिक्षणासाठी फार मोठे योगदान दिलेले आहे। अशा मान्यवरांना मानवंदना देण्यासाठी आणि शिक्षकांचे आभार व्यक्त करण्यासाठी आपण डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिना दिवशी आपण शिक्षक दिन हा साजरा करत असतो। पण प्रत्येक वर्षीप्रमाणे यावर्षी शिक्षक दिन हा साजरा करता येणार नाही, म्हणून शालेय शिक्षण विभागाने थँक्स ए टीचर हे अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आणि त्यातून त्या उपक्रमांतर्गत विविध स्पर्धा घेण्याचे सूचित केले आणि त्यानुसार महाराजा सयाजीराव विद्यालय व ज्युनियर कॉलेजमध्ये विविध स्पर्धेचं आयोजन केलं आणि त्यातीलच मुलाखत हा एक भाग आहे आणि त्यासाठी महाराजा सयाजीराव विद्यालय व ज्युनियर कॉलेजच्या वतीने रयत शिक्षण संस्थेचे ऑडिटर माननीय प्राचार्य श्री शहाजी रंगनाथ डोंगरे यांना आमंत्रित केलेले आहे। तर मी त्यांचे सर्वप्रथम महाराजा सयाजीराव विद्यालय व ज्युनियर कॉलेजच्या वतीने स्वागत करते। धन्यवाद। यानंतर मी तुम्हाला त्यांचा थोडक्यात परिचय करून देते। माननीय प्राचार्य शहाजी रंगनाथ डोंगरे, त्यानंतर त्यांचे शिक्षण MA BEd, त्यानंतर त्यांनी पोस्ट ग्रॅज्युएशन इंग्लिश आणि मराठी अशा 2 विषयातून केलेलं आहे। त्यानंतर GDC and A हा गव्हर्नमेंट डिप्लोमा देखील त्यांनी केलेला आहे। त्यानंतर MAd, त्यानंतर DSM हा कोर्स देखील त्यांनी केला आहे। त्यानंतर 83-84 ला त्यांनी BEd झाल्यानंतर 9-12-85 पासून न्यू इंग्लिश स्कूल पवारवाडी तालुका जावली या ठिकाणी DEd स्केलवरती शिक्षक पदापासून त्यांनी सेवेस त्यांच्या सुरुवात झालेली आहे। त्यानंतर 9 वर्ष माध्यमिक शिक्षक सेवा त्यांनी केलेली आहे। त्यानंतर 1994 पासून त्यांनी प्राध्यापक या पदावरती कार्य केलेले आहे किंवा त्यांची सेवा झालेली आहे, सुरुवात झालेली आहे प्राध्यापक पदासाठी। त्यानंतर 2004 पासून 2016 अखेर प्राचार्य म्हणजे जवळजवळ 12 ते 14 वर्ष त्यांनी प्राचार्य पदावरती सेवा केलेली आहे। त्यानंतर 2014 ते 17 या 3 वर्ष रयत शिक्षण संस्थेचे ऑडिटर या पदासाठी त्यांनी कार्य केलेलं आहे। त्यानंतर 2017 ते 20 या साली OHD या पदावरती OSD 2017 ते 20 या साली OSD या पदावरती कार्य केले। त्यानंतर हा झाला कार्याचा भाग त्यांच्या सेवेचा। त्यानंतर त्यांनी इतर विविध उपक्रमांमध्ये त्यांनी काय केलेले आहे, काम पाहिलेलं आहे। त्यामध्ये विविध शासकीय संस्थांमधून काम पाहिले आहे। त्यानंतर शासकीय पुस्तक तसेच शिक्षक प्रशिक्षण यामध्ये देखील त्यांचं लेखन केले आहे त्यांनी। तर असा हा त्यांचा प्रवास आहे। त्यानंतर आपण त्यांना या ठिकाणी यासाठी आमंत्रित केलेले आहे की आपण आता राष्ट्र घडविण्यासाठी शिक्षणाच्या मदतीने सर्वात अधिक योगदान देणारे किंवा योगदान देत असणारे शिक्षक व शिक्षणाविषयी त्यांची मते जाणून घेणार आहोत आणि
त्यांचा शिक्षक ते ऑडिटर पर्यंतचा प्रवास जाणून घेणार आहोत. तर नमस्कार साहेब. नमस्कार. तुम्हाला शिक्षक व्हावंसं का वाटलं? मुळातच मी रयत शिक्षण संस्थेमध्ये माझं पूर्ण शिक्षण झालं. कर्मवीर अण्णांच्या विचाराचा पगडा माझ्या मनावर खूप झाला आणि बहुजन समाजाचा जर उद्धार करायचा असेल, गोरगरिबांच्या झोपडीपर्यंत जर शिक्षण म्हणजे प्रगती करायची असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही, हे कर्मवीर अण्णांनी अगदी सुरुवातीपासून सांगितलं. आणि म्हणून अण्णांनी शिकवणी घेण्यापासून खऱ्या अर्थानं रयत शिक्षण संस्थेची सुरुवात केली. आणि म्हणून त्या प्रेरणेतून आपणालाही वाटलं की आपण शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रामध्ये काम करावं आणि समाजासाठी काहीतरी उतराय व्हावं, म्हणून मी शिक्षकी पेशामध्ये पदार्पण केलं. त्यानंतर मग शिक्षक होण्यासाठी आता अलीकडे आपण पाहतो खूप प्रयत्न करावे लागतात. तर तुम्हाला काय असे प्रयत्न करावे लागले का? तो काळ म्हणजे असा मंतरलेला होता. विशेषतः मी 83-84 साली माझा इंग्लिश विषय होता आणि बीएड झाल्या मला लगेच संस्थेमध्ये ऑर्डर विदाऊट इंटरव्ह्यू, म्हणजे मुलाखत वगैरे नंतर घेतली जायची. म्हणजे त्यावेळेस शिकलेली माणसं इंग्रजी गणिताची मिळत नसत. मला लगेच ऑर्डर मिळाली. आजची परिस्थिती पाहिली तर मी तुम्हाला माहिती आहे आता टीईटी पाहिजे शिक्षक होण्यासाठी, त्या परीक्षा दिल्याशिवाय आपल्याला शिक्षक होत नाही गुणवत्तेशिवाय. म्हणजे आता शिक्षक होणं खूप अवघड झालेलं आहे. पण त्या काळामध्ये शिक्षक सहजासहजी नोकऱ्या मिळत होत्या, गरज होती समाजाला, त्यामुळे मला नोकरी मिळाली. पण आत्ताच्या सारखी परिस्थिती माझी त्यावेळेस नव्हती की विषय चांगला होता, मेरिट होते आणि आपल्याला शिक्षणाबद्दल आवड होती, त्यामुळे मला शिक्षकाची नोकरी संस्थेमध्ये मिळाली. त्यानंतर शिक्षक म्हणून आपला एखादा अनुभव प्रसंग सांगा. आता शिक्षक म्हणून माझी जवळपास तशी प्रशासकात ह्याच्यात जरी सेवा झाली असली तर जवळपास मी माध्यमिक शिक्षक म्हणून 9 वर्ष, प्राध्यापक म्हणून 10 वर्ष, 19 वर्ष आणि जवळपास 12 वर्ष प्राचार्य म्हणून प्रशासक म्हणून अशी 31 वर्ष सेवा झाली. त्यामध्ये माध्यमिक शिक्षक म्हणून मी एक हाडाचा शिक्षक म्हणून काम केलं. म्हणजे तुम्हाला एक प्रसंग सांगतो. माझी देगावरून ज्यावेळेस बदली झाली, एक शिक्षक कसा काम केल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय होतो किंवा विद्यार्थी प्रिय होतो त्याचं उदाहरण सांगतो. माझी बदली 89 साली देगाव पाटेश्वरवरून भीमाबाई आंबेडकरला झाली. इंग्रजीचा मी एकदम म्हणजे मनापासून शिकवत होतो विद्यार्थ्यांना. रविवारी सुद्धा मी देगावला जाऊन शिकवत होतो. पण माझी बदली झाल्यानंतर अख्खी शाळा म्हणजे एकाही शिक्षकाला वर्गात येऊ दिले नाही विद्यार्थ्यांनी. म्हणजे मी ज्या वर्गाला शिकवत होतो ते वर्ग सगळे रडत होते आणि त्यांचं असं म्हणणं होतं की आम्ही तुमची बदली कॅन्सल करायला साताऱ्यात येतो. म्हणलं संस्थेचा आदेश असतो, संस्थेच्या आदेशाला मान्य करायचं असतं, त्यामुळे मी काही बदली मागितली नव्हती तर सुद्धा संस्थेने सोय केली. म्हणजे विद्यार्थ्यामध्ये इतकी आपल्याबद्दल प्रेम भावना असू शकते त्याचं उदाहरण मला द्यावं. कारण त्यांच्यासाठी मी खूप प्रयत्न केले होते, राबलो होतो, त्यांना प्रेम दिलं होतं. त्यांना जे गरज म्हणजे अध्यापनाचं तर पुस्तकी ज्ञान दिलंच होतं, पण त्याच्याशिवाय त्यांना जे हवं असतं विद्यार्थ्यांना, प्रेम हवं असतं, आपुलकी हवी असते, जिव्हाळा हवा असतो, ते खऱ्या अर्थाने मी दिलं होतं. त्यामुळे विद्यार्थी प्रिय शिक्षक म्हणून मी निश्चितपणानं हे केलं. आणि पुन्हा प्राध्यापक म्हणून डीएडला असताना मी तुम्हाला सांगायला हरकत नाही 10 वर्ष प्राध्यापक होतो. सेकंड इयरचा वर्ग शिक्षक होतो. त्यामुळं डीएडला येणारी मुलं त्यावेळेस क्रीम असायची. क्रीम 12वी नंतर 93-94 नंतर 12वी नंतर डीएड सुरू झालं आणि 12वी नंतर मेरिटमध्ये बोर्डामध्ये आलेली मुलंच डीएडला यायची. म्हणजे इतकं क्रीम असायचं. अशा मुलांना टॅकल करण्यामध्ये म्हणजे ते मुलं बुद्धिमत्तेने खूप होते, परंतु शिक्षक होण्यासाठी ज्या क्वालिटीज लागतात, जी डिसिप्लिन लागते, जी शिस्त लागते, ती त्यांच्याकडे नव्हती. आणि ती देण्यामध्ये मला खूप आनंद वाटायचा. आणि आजही माझ्याकडे एवढे विद्यार्थी आस्थेने विचारपूस करतात, चौकशी करतात. म्हणजे 10 वर्षात त्या विद्यार्थ्यांचा प्रत्येकाचा मी केस स्टडी करायचो. त्याची बॅकग्राऊंड काय आहे, घरची परिस्थिती काय आहे. आणि असे विद्यार्थी अनेक घडले. अनेक विद्यार्थी माझे डेप्युटी कलेक्टर आहेत,
तहसीलदार आहेत, PSI आहेत, शिक्षकामधले. त्यामुळं हा एक आनंद वेगळा असतो वेगवेगळं. विद्यार्थी घडवण्यामध्ये. म्हणजे एक विद्यार्थी प्रिय शिक्षक कसं असावं हम्म. आणि विद्यार्थ्यांना जीवन जगण्यासाठी हो, काय निश्चित. असावं त्यांच्याकडे हे तुम्ही त्याचा विचार करून त्यांना देण्याचा प्रयत्न केला. निश्चित. आणि हा तर तुमच्यासाठी आनंदाचा प्रसंग असणारच आहे, पण आणखी अजून काय आनंददायी प्रसंग तुम्हाला सांगता येईल का? नाही, असे अनेक प्रसंग आहेत. म्हणजे बरेचसे विद्यार्थी, विशेषतः अण्णांचं रयत शिक्षण संस्थेचं आपलं प्रिन्सिपल काय, अर्न अँड लर्न. विद्यार्थी आमच्याकडं खूप हुशार, बुद्धिमान, परंतु श्रम करायला त्यांना लाज वाटायची. बरं. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना, मग किती हुशार, अण्णांना हे अपेक्षित नव्हतं. बरोबर. म्हणजे माझा विद्यार्थी मन, मेंदू आणि मनगट यांनी बळकट असला पाहिजे. म्हणजे मनानं तो स्ट्रॉंग असला पाहिजे, बुद्धीनं हुशार असला पाहिजे आणि कष्ट करण्याची लाज त्याला वाटतं का म्हणे. म्हणून मी माझ्याकडं DED ला असेल तेव्हा ते महात्मा फुलेला जवळजवळ 13-14 एकर शेती आहे. ही मुलं शहरातनं आलेली, DED ला मेरिटनं आलेली, त्यांनी कधी हातात खुरपं घेतलेलं नव्हतं, विळा घेतलेला नव्हता. पण ह्या सगळ्या मुलांना मी जाताना शेतीतली सगळ्या प्रकारची कामं करायची सवय लावून दिली. आणि आजही ती मुलं आपल्या घरी कुठलंही काम करताना कमीपणा मानत नाही. म्हणजे सगळ्या विद्यार्थ्याकडून मी गहू काढून घ्यायचो, सोयाबीन काढून घ्यायचो, खुरपणी करून घ्यायचो आणि स्वतः मी पातीला बसायचो त्यांच्याबरोबर खुरपायला. त्यामुळे असे खूप आनंददायी हे प्रसंग खूप आहे खूप म्हणजे तुमच्यासाठी. विद्यार्थ्यांना मार्क्सवादी झाले, ते मेरिटमध्ये आले, परंतु हे श्रम करण्याचं जे खरं तत्वज्ञान आहे ते त्यांना देण्याचा प्रयत्न केला. वेगळं देण्याचं प्रयत्न. नक्की नक्की. अगदी बरोबर आहे. तुमची एकूण सेवा किंवा कोणकोणत्या पदावरती तुम्हाला कार्य करण्याची संधी मिळाली? आता मी सुरुवातीला एकूण माझी 31 वर्ष सेवा झाली. पैकी 9 वर्ष माध्यमिक शिक्षक म्हणून, 10 वर्ष DED कॉलेजला प्राध्यापक म्हणून आणि 12 वर्ष प्राचार्य म्हणून. विशेषतः महात्मा फुलेमध्ये मी 22 वर्ष सेवा केली आणि 9 वर्ष माध्यमिक शिक्षक. त्यामुळे मला संस्थेनं खूप मोठा मान सन्मान दिला, एका ठिकाणी काम करण्याची संधी दिली. महात्मा फुले अध्यापक विद्यालय म्हणजे संस्थेचं नाक आहे. रयत शिक्षण संस्थेची पहिली शाखा. कर्मवीर अण्णांनी 1921 साली अंगापूरच्या शिक्षकाच्या अधिवेशनामध्ये घोषणा केली की गाव तिथं शाळा असली पाहिजे, प्रत्येक शाळेमध्ये प्रशिक्षित शिक्षक असला पाहिजे. आणि त्या प्रशिक्षित शिक्षकासाठी मी लवकरच सातारला ट्रेनिंग कॉलेज सुरू करत आहे. म्हणून 17 जुलै 1935 ला स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये ते रयत शिक्षण संस्थेची पहिली शाखा आहे महात्मा फुले. म्हणजे त्याचं पहिलं नाव सिल्वर ज्युबली रूरल ट्रेनिंग कॉलेज. आणि म्हणून तिथं शिक्षक जर चांगला असेल, हाडाचा असेल, स्ट्रॉंग असेल, तरच विद्यार्थ्यांना चांगलं ज्ञान द्यायचं. म्हणून त्यांनी ती ट्रेनिंग कॉलेज केलं आणि त्या कॉलेजवर मी तब्बल 22 वर्ष काम केलं. आणि जी रयतेची गंगोत्री ज्ञान म्हणजे म्हणतो आपण ज्याला उगमस्थान, धन्नीची बाग, त्या धन्नीच्या बागेमध्ये जिथं अण्णा, वहिनी, अनेकांचे म्हणजे पदस्पर्शानं पावन झालेली भूमी आहे. म्हणजे आंबेडकर असतील, महात्मा गांधी तिथं आले होते, बॅरिस्टर KP पाटील किंवा शिवाजीराव भोसले यांचे, अशा पवित्र भूमीमध्ये मला 22 वर्ष काम करण्याची संधी मिळाली. ही एक माझ्या दृष्टीने अतिशय जमेची बाब. म्हणजे अशी संधी फार कमी लोकांना मिळते. अनेक रयत सेवकांनी अजून म्हणजे आता 15-16 हजार सेवक आहेत संस्थेमध्ये, पण अनेकांना ही धन्नीची बाग पाहण्याचं भाग्य मिळत, पण मला रोज तिथं जाण्याची संधी मिळत होती. हा म्हणजे माझ्या दृष्टीने खूप म्हणजे भाग्याचा भाग. अगदी बरोबर. आपले प्रेरणास्थान याविषयी काय? माझं प्रेरणास्थान म्हणजे माझे आई वडील ज्यांनी जन्म दिला, म्हणजे कठीण परिस्थितीमध्ये शिक्षण दिलं. आणि हे कर्मवीर अण्णांसारखे शिक्षण महर्षी अनेक प्राचार्य आहेत. त्यामध्ये RD गायकवाड आहेत. म्हणजे जे शिक्षकांनी मला DT भोसले आहेत, जे असे प्राध्यापक होते, शिक्षक होते, ज्यांनी अतिशय शिक्षण क्षेत्रामध्ये मोठं काम केलं, हे माझे सगळे मोटिवेशन, प्रेरणा. त्यानंतर नवीन शैक्षणिक, आता तुम्ही खूप काही सांगितलं शिक्षणाविषयी, म्हणजे कसं शिक्षण असावं ते नवीन शैक्षणिक धोरणानुसार म्हटलं तर चालेल तसं असलं तर. परंतु तुम्हाला आणखी काय वाटतं नवीन शैक्षणिक जे धोरण आहे त्याच्याविषयी?
आता नवीन शैक्षणिक धोरणामध्ये आता न्यू एज्युकेशन पॉलिसी 2019 आता केंद्र सरकारनं केली म्हणजे परिषद, त्यामध्ये 5, 3, 3 आणि 4 हा पॅटर्न आहे. तर याच्यामध्ये खरं तर कर्मवीर अण्णांच्या शिक्षण प्रणालीला किंवा बहुजनाच्या शिक्षण प्रणालीला थोडासा फाटा दिलाय की काय असं वाटतं. अशी भीती वाटते. त्यामुळं गोरगरिबांची मुलं इथून पुढं कशी शिकणार, म्हणजे त्यांच्या स्किलनुसार, म्हणजे ज्यांच्याकडे बुद्धिमत्ता आहे ते वेगळं शिक्षण, ज्यांच्याकडे नाही, म्हणजे शेतकऱ्याच्या मुलांनी नांगरच धरायचा का, छोटे छोटे व्यावसायिकांच्या मुलांनी तेच व्यवसाय करायचा का प्रश्न पारंपरिक, निर्माण होतोय. अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामध्ये काही एक जमेची बाब म्हणजे 3 वर्षापर्यंतच्या मुलांचा सुद्धा शिक्षणाचा विचार या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये केलेला आहे. आता ज्युनियर वगैरे हे सगळे त्यात कन्सेप्ट बदललेले आहे. 5वी पर्यंत प्राथमिक शिक्षण, हो. 6 ते 8 उच्च प्राथमिक, 9 ते 12 माध्यमिक आणि वरचं उच्च शिक्षण, असा तो शिक्षणाचा भाग आहे. म्हणजे ह्यात बदल हवा असं तुम्हाला वाटतं? नाही, निश्चितपणानं सर बहुजनांच्या शिक्षणाचा विचार जोपर्यंत होत नाही, तळागाळापर्यंत तळागाळापर्यंत. पोहोचलं पाहिजे. म्हणजे हे शिक्षण शिक्षण म्हणजे त्याचा विचार, परिस्थिती पाहून किंवा असं नकोय शिक्षण. म्हणजे पण असं म्हणतो एसी मध्ये बसून शैक्षणिक धोरण ठरवणं, पण खऱ्या अर्थानं आदिवासी भाग, दुर्गम भाग, ग्रामीण भाग याचं प्रतिनिधित्व, आता तुम्ही सिलेबस कमिटी जर पाहिली केंद्राची, त्यातलं महाराष्ट्रातले किती लोक आहेत बघा. बरोबर. म्हणजे प्रतिनिधित्व असताना सुद्धा अभ्यासक्रम तयार करताना शिक्षणाचं त्याच्यामध्ये सर्वसमावेशक असावे. म्हणजे अतिदुर्गम भागातला आदिवासी भागाचा विचार सुद्धा त्यात आणणारी मंडळी असली पाहिजे अभ्यासक्रमात. तरच खऱ्या अर्थानं सर्व शिक्षण व्यवस्थेला न्याय मिळू शकतो. म्हणजे सगळ्या गोष्टी विचारपूर्वक झाल्या. सर्व बाजूने विचार केला. निश्चित निश्चित. अगदी बरोबर. तर हा झाला शिक्षणाचा भाग. पण देश शिक्षकांची भूमिका याबाबत तुमचं? आता खरं तर म्हणजे माझी अशी भूमिका आहे, शेतकरी, सैनिक आणि शिक्षक हे खरे देशाचे रक्षक आहेत. म्हणजे शेतकरी अन्न पिकवतो म्हणून आपण खरं अस्तित्वात आहे, आणि आपण इथं सुरक्षित आहे, निवांत झोपतो किंवा सुरक्षित राहतो त्याचं कारण सैन्यावर. ते आता बघताय सध्या चीन आणि भारतमध्ये काय अवस्था चाललेली आहे युद्धाची. ते रात्रंदिवस आपल्यासाठी पहारा करतात, लढतात, म्हणून आपण सुरक्षित आहे. म्हणून सैन्य आणि शिक्षक हा त्याच तोडीचा, म्हणजे समाजातल्या जो संस्कारक्षम घटक आहे, मुलं आहेत, बाल, त्यांच्यावर चांगले संस्कार घडवायचे, एक उत्तम नागरिक घडवण्याचं, म्हणजे त्या देशाची उंची कशावर मोजली जाते, तर तुमच्या देशातल्या शिक्षकांच्या उंचीवर. म्हणजे तुमचे शिक्षक काय दर्जाचे आहेत, तुमच्या शिक्षकाची क्वालिटी काय दर्जाची आहे, त्याच्यावर देशाची उंची. म्हणजे हे घडवण्याचं काम शिक्षक करत असतो. चांगलं कल्चर, म्हणजे तुम्ही प्रॉपर्टी जमवाल, पैसा धन मिळवाल, परंतु चांगली मुलं निर्माण करण्याचं काम, चांगली पिढ्या निर्माण करण्याचं काम शिक्षक करत असतो. त्यामुळे तो देश घडवण्यामध्ये, राष्ट्राचा विकास करण्यामध्ये शिक्षकांची महत्वपूर्ण भूमिका आहे. अगदी बरोबर आहे. म्हणजे शिक्षकांनी कसं असावं हे तुम्ही सांगितलं, पण आणखी शिक्षकांना नवीन काय संदेश द्या? शिक्षकांनी कसं असावं, म्हण आहे इंग्लिशमध्ये, फिजिशियन दाय योरसेल्फ. म्हणजे वैद्यराज, डॉक्टर असतो, डॉक्टर वैद्यराज पहिल्यांदा आपली प्रकृती सांभाळा. बरोबर. तो जर व्यवस्थित असेल, धंदागट असेल, तर दुसऱ्यावर उपचार करेल. तसं शिक्षकांनी, म्हणजे ज्याने विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पथ्य सांभाळावी. शिक्षक म्हणून काम करत असताना आपल्याकडं अनेकांच्या नजरा असतात. विशेषतः विद्यार्थी जेवढे शाळेत असतात त्याचे डबल डोळे असतात, स्टाफ असतात, सहकारी असतात, समाज असतात, तो आपल्याकडे वेगळ्या दृष्टीने बघत असतो. शिक्षक हा एक आदर्श असतो. बाकीचे कुणीही काय केलं तर चालतं, पण शिक्षकांनी काय, म्हणजे व्यसन केलं, तंबाखू खाल्ली किंवा जरा थोडस वेगळा वागला, अपशब्द बोलला, अरे शिक्षक असून सुद्धा असं, म्हणजे बाकीच्याला सगळं माप आहे, पण शिक्षकांना ही पथ्य आचरणातून, म्हणजे हे कुणी सांगून चुकून नाही. म्हणजे बरेचसे विद्यार्थी शिक्षकाच्या म्हणजे वागण्यातून, बोलण्यातून, चालण्यातून, पेहरावातून बरंच शिकत असतात. मग हे त्यांचे आयडॉल असतात शिक्षक. म्हणून काही काही शिक्षक बघा, शिक्षकांची हुबेहूब नक्कल करतात विद्यार्थी.
म्हणजे उद्याची पिढी चांगली घडवायची असेल तर तर पहिल्यांदा शिक्षकांनी शिक्षकांनी पहिल्यांदा आचरण व्यवस्थित असलं असलं पाहिजे. पाहिजे. परिपूर्णच असलं पाहिजे, अध्यापनामध्ये असलं पाहिजे, वागण्यामध्ये असलं पाहिजे, कॅरेक्टर असलं पाहिजे, बरोबर. सगळ्याच गोष्टी. सगळ्याच दृष्टिकोन. म्हणजे सर तुमच्याकडनं फार असं ऐकण्यासारखं आहे आणि घेण्यासारखं पण खूपच छान वाटलं. आणि मग एवढ्या सगळ्या जबाबदाऱ्या, एवढे सगळे विचार यासाठी तुम्हाला खूप वेळ द्यावा लागला असेल. मग तुम्हाला कुटुंबातून कशी साथ मिळाली? कुटुंबातून साथ म्हणजे कसं आहे, आम्ही कुटुंबाकडं तसं दुर्लक्षच केलं. म्हणजे आम्ही आमच्या, बऱ्याच परंतु लोकांचं. एक गोष्ट अशी आहे, हे सगळं आम्ही कुणासाठी तरी करतोय, समाजासाठी तरी करतोय, शिक्षणासाठी करतोय, बहुजनासाठी करतोय, रयत शिक्षण संस्थेसाठी करतोय, याचं भान हे आमच्या कुटुंबियांना होतं. म्हणजे आमच्या मिसेस घरातलं सगळं ते सांभाळत होत्या. मुलाबाळांचं शिक्षण असेल, मुलांच्यावर संस्कार असतील, हे सगळं ही जी घरची बाजू आहे ती त्यांनी पूर्ण केली. आणि माझी धारणा आहे, माझा असा म्हणजे मत आहे, आणि हे 100% माझ्या बाबतीत तर खरं आहे. आपण ज्यावेळेस एखादं चांगलं काम निष्ठेने प्रामाणिकपणे करतो, मग ते शाळेचं असेल, समाजाचं असेल, शिकवण्याचं असेल, तर त्यांच्या घरामध्ये मुलांच्यावर वगैरे वेगळे संस्कार करायची गरज नाही. हे नीतिमत्तेने परमेश्वर आपोआप त्यांच्याकडे लक्ष देतो, असं माझं मत आहे, माझी धारणा आहे. कारण मला कदाचित मुलांच्याकडे माझ्या लक्ष देता आलं नसेल, परंतु त्या मुलांनाही कळतं, कुटुंबालाही कळतं की बाबा आपले पालक, आपले वडील हे चांगल्या कामासाठी पाहिजे, आपण ते म्हणजे हे केलं पाहिजे. त्यामुळे माझी मुलं सुद्धा एकदम आता वेल स्थितीत आहेत. इंजिनियर मुलगा मंत्रालयात आहे, शिक्षण अधिकारी, डॉक्टर आहे मुलगी. म्हणजे त्यामुळे त्या बाबतीत मी एकदम समाधान आहे. कौटुंबिकदृष्ट्या अतिशय म्हणजे याच्यात आनंदात आहे, काय कुठली माझी अडचण नाही. छानच. सर तुम्ही या ठिकाणी आला आणि खूप छान तुमचे अनुभव आम्हाला ऐकण्याची संधी दिली. विचार पण खूप छान आहेत तुमचे. आणि जर आपलं काम प्रामाणिक असेल तर कसं आपल्याला फळ मिळू शकतं किंवा आपण समाधानी कसं राहू शकतो हे अतिशय छान असं आम्हाला सांगितलं. आम्हाला याच्यामध्ये आपण चांगलं काम करत राहणे, आपल्यावर कोण कॉमेंट्स करते, कोण टीका करते, याच्याकडे कधीच मी लक्ष दिलं नाही. चांगलं काम करताना आपले हितशत्रू निर्माण होत असतात, कोण दुखवलं जात असतं. विशेषतः संस्थेचं ऑडिटचं काम करत असताना मी संस्था हे डोळ्यात ठेवलं. आर्थिक गैरव्यवहार असणारा मी कुणीही माणूस असला तर त्याला सोडलं नाही. म्हणजे संस्थेसाठी मी काम केलं. अनेक लोक दुखवले असतील, परंतु संस्था महत्वाची आहे, संस्था टिकली पाहिजे. नियम तुम्ही मोडू दिले नाही. म्हणजे थोडस आपल्या कामाशी आपण 100% प्रामाणिक राहील. खूपच छान सर. मी महाराजा सयाजीराव विद्यालय व ज्युनियर कॉलेजच्या वतीने तुमचे आभार मानते. आम्हाला एवढे चांगले विचार धन्यवाद, ऐकण्याची धन्यवाद, संधी तुम्ही धन्यवाद. दिली.